ठाणे शहरात झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळकर यांनी महापालिकेच्या सर्व प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तांची तातडीने बैठक घेतली। या बैठकीत सर्व सहाय्यक आयुक्तांना समन्वयाने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले। शहरात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यावर त्वरित नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येक विभागाने सज्ज राहावं, तसंच नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे अशा सूचना महापौरांनी दिल्या आहेत। प्रभागाचा प्रमुख अधिकारी म्हणून सहाय्यक आयुक्तांनी केवळ कार्यालयात बसून चालणार नाही, आपल्या प्रभागात काय घडत आहे, कोणत्या समस्या आहेत, कोणत्या ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो याची प्रत्यक्ष माहिती ठेवली पाहिजे। सर्व सहाय्यक आयुक्तांनी ऑन फील्ड उतरून त्या प्रभागातील स्थानिक नगरसेवकांची समन्वय साधणं गरजेचं असल्याचंही महापौरांनी नमूद केलं। कोणत्याही दुर्घटनेस विलंब, समन्वयाचा अभाव किंवा निष्काळजीपणा कारणीभूत ठरल्यास संबंधित अधिकाऱ्यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरलं जाईल। सर्व तक्रारींचे निराकरण त्याच दिवशी करण्यावर भर देण्यात आला असून आपण स्वतः वेळोवेळी प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। नागरिकांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची हयगय सहन केली जाणार नाही असा कठोर इशाराही देण्यात आला। पावसाळ्याच्या कालावधीत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक 24 तास कार्यरत ठेवणं बंधनकारक करण्यात आलं आहे। तसंच प्रत्येक विभाग प्रमुखाने आपल्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांना याबाबत लेखी सूचना देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत। सद्यस्थितीत पावसाने उघडीप घेतली असून पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी वृक्ष आणि फांद्या पडल्या आहेत। रस्त्याच्या कडेला पडलेल्या हिरवा कचरा उचलून फुटपाथ नागरिकांसाठी मोकळे करून देण्याच्याही त्यांनी सूचना दिल्यात। पावसामुळे निर्माण झालेले खड्डे, उघडी गटारे, मॅनहोल्स आणि सार्वजनिक शौचालयांमधील चेंबर्स यांची तातडीने तपासणी करून दुरुस्ती करण्याचे आदेश संबंधित कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले। वाहतूक कोंडीची प्रमुख कारण म्हणून रस्त्यांवरील पूरस्थिती, अनधिकृत वाहनतळ आणि फेरीवाल्यांचा उल्लेख या बैठकीतही करण्यात आला। धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंगचं सर्वेक्षण करून असुरक्षित होर्डिंगचे तातडीने हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। पावसाळ्यात कचरा साचून नाले तुंबण्याच्या घटना टाळण्यासाठी सर्व उघड्या कचरा ठिकाणांची विशेष पाहणी करून स्वच्छता मोहीम राबवण्याचेही निर्देश देण्यात आले। रस्त्यांवर किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा पडून राहणार नाही याची दक्षता घेण्याबरोबरच रोगराई रोखण्यासाठी औषध फवारणी करण्याच्याही सूचना देण्यात आल्या। दूषित पाण्यामुळे उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांचा धोका लक्षात घेऊन जलस्रोतांच्या गुणवत्तेची तपासणी वाढवण्याचे आदेश पाणीपुरवठा विभाग आणि आरोग्य विभागाला देण्यात आले। शहरातील पूरप्रवण आणि तीव्र परिस्थिती निर्माण होणाऱ्या ठिकाणी आवश्यक पंप, मनुष्यबळ, लाईफ जॅकेट, दोरखंड, बॅरिकेड्स आदी साधन सामग्रींसह यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत। अशा ठिकाणी 24 तास नियंत्रक आणि प्रतिसाद यंत्रणा कार्यरत ठेवण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन विभागाला देण्यात आले आहेत।